तो ते माणूसच खोळावलाय म्हणून पावसाळा खोळावलाय नाही का निसर्ग खोळावलाय याला कारणीभूत सर्व आपण त्या ठिकाणी रूपाचा आपण घेतो. धन्यवाद. 100% गजराच्या माध्यमातून गोवा अतिशय सुंदर गावावरून 500 किलो गंडावर राहिलं दणकावून गजर करणार आणि त्याहीपेक्षा दणकावून गजर मी 100% करणार. धन्यवाद. एकच सांगेल मंडळी नाही मावले हात जोडून एकच सांगेल या भजनाच्या माध्यमातून या डबलवारीच्या माध्यमातून माझा एक शब्द घरी घेऊन जा तो म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा तुमचं चांगलं झाल्याशिवाय मंडळी राहणार नाही तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकच सांगेल या कलियुगामध्ये या पृथ्वीतला 33 कोटी देवता आहेत पण 33 कोटी देवतेपेक्षा श्रेष्ठ आपल्या आई वडील आहेत त्यांना अंतर देऊ नका म्हणजे त्यांना अंतर देऊ नका त्यांना अंतर देऊ नका. ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची सेवा केली 100% त्यांना त्याचं फलित हे मिळणार. आणि मी या पेटीवरती बसून सांगतोय ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची अवहेलना केली त्यांचं 100% वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांसारखं दैवत या जगतामध्ये नाही. त्यांची पूजा करा त्यांची सेवा करा मंडळी हे त्या भजनाच्या माध्यमातून सांगेल. म्हणून एकच म्हणेल बघा सुखासाठी कोणी काशीला गेलं सुखासाठी कोणी तिरुपतीला गेलं कोणी उपवास केला कोणी रोजा केला कोणी संकष्टी केली कोणी उपवास केला कोणी रोजा केला कोणी संकष्टी केली तर माझ्या मते या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ ठरला ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवून त्यांची सेवा केली ज्याने आपल्या आई वडिलांना घरामध्ये ठेवून त्यांची सेवा केली. ज्यांच्याकडे आहे त्यांना त्यांनी कदर नाही ज्यांच्याकडे नाही ते नेमकी करतात. म्हणून आई वडिलांची कदर करा मंडळी. गावी असतील तर 2-3 फोन करा त्या प्रियशी फोन करतो राहू दे तिच्या शिरा पडून दे अरे तिला भरून भरून मेला तिची पण आई फोन करा. आईसारखं दैवत नाही. या ठिकाणी ताईबाई अक्का बसल्यात एक नाव फक्त घेतोय मी आणि रूपाचा आपण या ठिकाणी सादर करतो. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते ताई जरी लांब आणलं तर नाव घेणार टेन्शन घेऊ नका. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुंगरू मारा पान खाते तरा तरा घाम येतो जरा जरा तिकडून आला व्यापारी त्याने सुपारी दिली वाण्याला अण्णा नेते पाण्याला पाण्याच्या आडाचं वाडा बांधते भिंगाचं वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंगावर गादीवर उशीवर बशी कपात घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेतो वासुदेव पवारांचा मिले अशी नावं घ्या पण ही नावं कधीपर्यंत घेतात जोपर्यंत नवीन लग्न असत ना ए सोना एक बिल्लू तर त्यांच्या तोंडावर शिरा पडून काय नावं होते आमच्या गुरुचं नाव बघा भगवान. नाव घेतल्यानंतर अंगात ऊर्जा यायला पाहिजे. शिवाजी महाराज राजाराम तुकाराम गंगाराम प्रत्येक नावामध्ये राम होता नाही तर आजकाल नवऱ्यांची नावं असतात. आता बुवांचं सुद्धा नाव अतिशय सुंदर रामचंद्र एका जोरदार काय बुवांसाठी होऊन जाते. प्रभू रामचंद्राचं नाव आहे म्हणजे त्यांच्या नावाचं जेवढं सामर्थ्य आहे त्यांच्या तोंडून वाकडो शब्द येणारच नाही. आमचं नाव काय आता ती नाव बघा संजय आता बायको काय म्हणणार संदीप असता तर बायको का बऱ्याच बेडरूमच्या बाहेर बेडरूम मध्ये गेल्यानंतर एक सोना हे पिल्लू काय तर दुसऱ्याचा फवारा आहे का काय सगळं जमाना पटून टाकला नाही. 100% गजराच्या माध्यमातून 100% जमा करणार आणि रामचंद्र टोपडेकर राम आणि चंद्र यांना जोडून केल्यानंतर काय होतं एक पृथ्वी तलावरचा देव आणि एक आकाश या सगळ्या पवाराकडे जमणार. बघूया चोपडा किती काढतात पुढे चोपडेकर आहे ना चोपडा एवढा घ्यायला नाही त्या गावचे करतात ते करून दे. अहो कदमबुवा आणि पांचाळबुवा आणि जागच्या जाग्यावर ते अभंग गजर काशीराम परबुवा अहो या भजन क्षेत्रामध्ये गजर हातखंडा कोणाचा असेल तर माझ्या काशीराम परबुवा एकदा जोरदार काय म्हणते बोलतो काशीराम परबुवा नाही का. आज रचना कशी करावी हे माझ्या गुरुंनी भगवान लोकरे बोलणी दाखवून दिलं. एक एक शब्द याला मी कर्म नाही त्या क्लासला त्या क्लासला जावचं टाकून दिला या बघा रिटायर झालेले बाजूबद्दल एवढी कडक शिकवण आणि त्यांची शिकवण माझं एकच सांगणं आहे. बरेच गुरु शिष्यांना घडवतात पण भजन शिकवणं हे फक्त गुरुचं काम नाही.
त्यांना व्यवहारिक ज्ञान पण शिकवा, समाजामध्ये कसं वावरायचं शिकवा. चांगले चांगले गाणारे आहेत, पण ते पेटीच्या खाली उतरल्यानंतर काय करतं, एखादं गोवा मार्केटमध्ये भेटलो मग करूतो ना, ते तो आता पाय थारायला नाही, असं होता नाही. आणि ते मी आदर्श माझ्या गुरुंकडून घेतले. जोरदार आहे माझ्या गुरु. धन्यवाद. या ठिकाणी साईनाथ प्रासादिक भजन मंडळ भांडू सन्माननीय आदरणीय संभाजी परतुवा यांच्याकडून 251 रुपयाला पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलण्यासारखं बोलत आहे, बोलण्यासारखं बोलत आहे. आणि माझी जर कपडा उघडले माका ह्या बघूची बिगूची काय गरज नाही. आता गोवा किती बोलतात ते बघते, पण अर्ध्या तासातून टाइम दिलेलो आहे. आणि जे काही होतात ना गजरा गजरा करतो तर असं आहे त्याची तुम्ही हातात चालू करायचं. मी घराकडे जाऊन येईल नको जसे काही गपधणीचा पाणी धप धणी धप गपधणीचा रूप पाहता लोचणी सुख झाले ओझाजणी. रूप पाहता लोचणी सुख झाले ओझाजणी. तो हा विठ्ठल
तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. जी बाजूची बेल आयकॉन असेल ते नक्की दाबा. आपले नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. थँक्यू.